वरून तीळ वगैरे टाकलेले पावाला एकदम मस्त पैकी छान एकदम. कोणी आत्तापर्यंत येऊन नसेल आले तर एकदा वडापावला आपल्या भेट द्यावी. ही नमस्कार मंडळी. काय मग वडापाव खाल्ला की नाही तुम्ही अजून? यवतचा युनिक वडापाव, फेमस वडापाव. तर लवकरात लवकर जर कोणी खाल्ला नसेल तर नक्की आमच्या येऊन जायला पाहिजे. यवत गावामध्ये जिल्हा परिषद शाळेशेजारी युनिक वडापाव आहे. चला आता काही मंडळी भेटलेल्या आहेत आपल्याला. काय मंडळी, कशी काय वडापावची टेस्ट? एक नंबर, एकदम उत्तम क्वालिटी, कशी एकदम छान. क्वांटिटी चांगली आहे. 2-3 प्रकारचे चटणी वगैरे येतात, सोबत चुरा येतो चांगला. मस्त क्वालिटी, मस्त क्वालिटी. पाव पण मोठा आहे, वडा पण मोठा आहे. वडा पण मोठा आहे. काहीतरी वेगळं युनिक म्हणजे याचा अर्थ काय होतं? काहीतरी वेगळं, एक ब्रँड, नावाचा ब्रँड पण एक काहीतरी वेगळं आपण करतोय. एक नावाचं आहे, मस्त या खायला मस्त पैकी. तर सर्वांनी मंडळी, कोणी नसेल अजून आपल्या ह्या वडापावला व्हिजिट दिली नसेल तर एकदा येऊन व्हिजिट द्या. आणि युनिक वडापाव हा आपल्या इथं नवीन सुरुवात केलेला आहे, नवीन व्यवसाय. आत्ता एक 15 दिवस झाले. 2 तारखेला दसऱ्याच्या दिवशी सर्वांनी एकदा यायलाच लागतंय. ठीक आहे, एकदा येऊन जा. युनिक वडापाव लवकरात लवकर एकदा येऊन जा मंडळी. युनिक वडापाव एकदम छान मस्त पैकी. गरम गरम खुसखुशीत असा वडापाव आपल्या भागामध्ये कदाचितच मिळत नसेल. असा पावही तुम्ही बघा. हे बघा, एकदम छान मस्त, एकदम तीळ वगैरे लावलेले पाव असतात. मस्त एकदम ताजे ताजे फ्रेश पाव. असे आपल्याकडे कुठले रापलेले पाव नसतात, फ्रेश पाव असतात एकदम. हे बघा, हे आपले कस्टमर. काय वाटलं, कसं वाटले? एकदम छान. आता खायला आलो तर तुम्ही एक वडा पण तुम्ही 2 खाल्लेत. कारण एकदम झकास, एकदम छान. मोठा पाव, केलेला पाव, एकदम मस्त. चटणी 3 प्रकारची चटणी. हे आपल्या भागामध्ये हे मिळत नाही. आपल्या भागात जे आंबट पाणी, पुदिनाची लाल चटणी अशी मिळत नाही. सिटीमध्ये या प्रकार भेटते. बरोबर. एकदम एकदा येऊन बघा. एकदा येऊन बघा. चांगलं बोलायचं, आपण खराब बोलत बातम्या लावले का? जम्बो वडापाव याला काय म्हणतात मंडळी? जम्बो वडापाव. असा वडापाव तुम्ही खाल्लाय का कधी? मस्त बघे पुदिना चटणी. हे बघा, वडापाव एकदम पूर्ण पावामध्ये कॅप्चर केलेला आहे या वड्याला. मस्तपैकी कांदा, लाल चटणी, हिरवी मिरची तळलेली, मस्त तेला मिठात, चिंचाचं पाणी. हे बघा, छान एकदम मस्त एकदम. विनंती सर्वांना.